नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे 31 डिसेंबरचं. आणि व्हिडिओ एकदम सायंकाळी शूट करते आहे. क्लिप्स वगैरे सायंकाळी शूट केलेला आहे, कारण की दिवसभर तसे घेतले नाही. आणि सायंकाळी हे बघा तयारी वगैरे केलोत आणि आम्ही चाललोत बाहेर 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला. कारण की आता वर्षाचा शेवटचा दिवस आहे. सगळे एन्जॉय करतात या दिवशी, बाहेर जातात ज्याच्या परीने ते छान एन्जॉय करतात. तर आमचं असं ठरलं होतं की जे अहोंचे कंपनीतले मित्र वगैरे आहे दोघे तिघे जण, सगळ्यांचं ठरलं होतं असं की बाहेर जाऊयात थोडं फॅमिली आणि जेवण करूयात असं. तर इकडे आम्ही तयारी वगैरे केलो. आणि थंडी तर खूप होती, म्हणून एवढी तयारी करून ड्रेस वगैरे घालून स्वेटर घालावंच लागलं कारण की थंडीमुळे. तर आम्ही मस्त चाललोत. आणि हो जास्त जण नव्हतो आम्ही, फक्त यांचे मित्र होते, तिघे मित्र होते आणि त्यांचे वाईफ आणि मुलं वगैरे होते. आणि ते सगळे एका डिपार्टमेंटमधले आहेत, म्हणून मग आम्ही तिकडे मिळून गेलोत. आणि त्या दिवशी एकादशीसुद्धा होती. तर जाता जाता बघा इथे मंदिरसुद्धा आहे. तर इथे आम्ही आधी दर्शन घेतलं छान विठ्ठलाचं. आणि मारुती आपले जे हनुमान भगवान आहेत त्यांचे मंदिर आहे. तर तिथे आम्ही आधी दर्शन घेतलं, मग आम्ही गेलोत समोर. तर मंडळी आम्ही पोहोचलोसुद्धा, आम्हाला जिथं जायचं होतं तिथे. तर हे आहे ना देवगड, यवतमाळमध्ये जे कोणी बघत असेल त्यांना माहीतच आहे देवगड आणि शिवगड. ऑफकोर्स त्यांना माहीतच असेल, पण जे कोणी माझे अदर सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सांगते आहे. यवतमाळमधला खूप चांगला एक हॉटेल आहे हा. लॉन टाईप आहे, म्हणजे असं खुल्या जागेवर आहे. आणि हे सांगू का, खुल्या जागेवरचं हॉटेल वगैरे आम्हाला खूप आवडतं, स्पेशली मला खूप आवडतो. तर इथे जायचं ठरलं होतं आमचं. आणि इथे हे ना एका प्राईजमध्ये असं थाली मिळतं ना तसं टाईप होतं आणि अनलिमिटेड होतं. तर आजच्या दिवशी आहे ना सगळीकडे खूप गर्दी होती. तर आम्ही इथे गेलो जेवण करायला. आणि इथे बघा इतका सुंदर एंट्रन्स वगैरे होता ना. आणि सेल्फी पॉईंट वगैरे त्यांनीसुद्धा किती छान सजावट वगैरे करून ठेवलं होतं, न्यू इयर होतं म्हणून. आणि इतकं सुंदर डेकोरेशन होतं ना, खूप सुंदर डेकोरेशन करून ठेवलं होतं. तर इथे आम्ही आलेलो. आणि हे बघा आधी एवढं सगळं नव्हतं, आधीसुद्धा आलो होतो आम्ही इथे, पण हे एवढं सगळं नव्हतं. पण आता खूप प्रोग्रेस झाली आहे इथे. आणि खूप सुंदर असं सजवलं होतं ना. आणि इथे आहे ना झुला, लहान मुलांसाठी झुला आणि आपले लहान मुलांचे प्रकार असतात खेळण्यांचे ते वगैरे होते. आणि अद्दूसुद्धा तिला खूप एन्जॉय करत होती, तिला खूप मजा येत होती इथे. तर असं सगळं होतं. आणि तुम्ही बघू शकता 31 डिसेंबर म्हणजे 31ची पार्टी किंवा एन्जॉय करायला सगळेजण किती गर्दी होती इथे. तर खूप छान होतं इथलं सगळं वातावरण. ये 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 इकडे ये ये मी पकडते ये. उभं पडशील मम्मा. मग आलं जेवणाची वेळ झाली होती. आणि जेवणात बघा मस्त होतं मेनू. आणि तिथे हे ना मेनू ठरलेलं असतं. तर मस्त झुणका भाकर होती. आणि झुणका भाकर खरं सांगू खूप सुंदर टेस्टी होती. कढी होती स्वीटमध्ये, गुलाबजाम आणि दम आलू होती, पोळी होती, पापड, सलाड आणि दाल फ्रायसुद्धा होतं. पुन्हा पनीर मसाला होता. इतके सगळे प्रकार होते. जेवणसुद्धा खूप छान होतं. आणि हो जिरा राईस होतं. खरंच खूप जेवण आहे ना खूप चांगलं होतं तिथलं. आणि झुणका भाकर तर बेस्ट. कितीही
तिथे आहे ना डे वाईज आहे ना मेनू चेंज होत जातं आहे. आज जो मेनू आहे तो उद्या नाही राहणार, उद्या दुसरा मेनू राहतो, असं असतं त्या हॉटेलमध्ये. आणि इकडे बघा इथे किती सुंदर पारंपरिकरित्याने इथे किती सुंदर आपले असं म्हणजे एंट्रन्सला आहे ना हे सजून वगैरे ठेवलं. जेवण वगैरे झाल्यानंतर हेच थोडंफार मी शूट करत होतं तुम्हाला दाखवायला. म्हणजे जे कोणी नवीन आहेत त्यांना बघायला आवडत असतील माझे व्हिडिओ तर त्यांच्यासाठी मी तुमच्यासाठी शूट केलं होतं. आणि हे बघा इकडे गर्दी, आणि हे जे आहेत ना हे माझ्यापेक्षा मोठेच आहेत सगळे, ताई वगैरे यांच्यासोबतच आले होते. मी तर यांना सांगितलं होतं की मी यूट्यूब चॅनल वगैरे ओपन केली आहे तर व्हिडिओ घेत आहे. आणि ही एका ताईची मुलगी आहे जी मध्ये बसून आहे ना, त्यामध्ये बसून आहे त्या ताईंची मुलगी आहे ती. आणि हे सगळे आहे ना एकाच डिपार्टमेंटमधले आहे, जे माझे अहो तिथे जॉबला आहे तिथे. तर हे बघा इतकं सुंदर एंट्रन्स वगैरे सजवलं होतं ना. आम्ही मस्त फोटो काढले इथे, खूप फोटो काढले. इतकं सुंदर डेकोरेशन केलं आणि फोटो नाही काढत असं होऊच नाही शकत. आम्ही चौघेही म्हणजे जे सोबती होते आमचे त्यांच्यासोबत मस्त फोटो काढले. अद्दू तर इतकी व्यस्त होती घसरपट्टीमध्येच, खूप व्यस्त होती, तिला खूप मजा येत होती आणि वापस तिला यावंसं वाटत नव्हतं. जेव्हा आम्ही जायला निघालो होतो ना पुन्हा अद्दू पडत पडत घसरपट्टीकडे गेली. मग तिला कसं बस आम्ही घरी घेऊन आलोत. आणि घरी आल्यानंतर हे क्लिप आहे ना एकदम रात्रीचे आहेत. आणि हिचं अद्दू झोपायचं नाव घेत नव्हती तर तेच मी इकडे थोडंफार शूट करत होती. तर असंच थोडंफार गेला आमचा 31 डिसेंबर, पण खूप मजेत गेला. 2025 आमचं सुख दुःख खूप चांगलंच गेला, पण येणारा वर्षसुद्धा चांगला जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तुमचाही हा वर्ष चांगलाच गेला असेल आणि येणारा वर्षसुद्धा 2026 येणारा वर्षसुद्धा तुमचा सगळ्यांचा सुख समृद्धीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांची भरभराटी हो, सगळ्यांची प्रगती हो हीच प्रार्थना करते स्वामीचरणी.